मुंबई महापालिकेला शहरातले खड्डे बुजवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। राज्य सरकारने महापालिकेला गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले, तर अन्य प्राधिकरणाकडून खर्च वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। शहापूरमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। उत्सव काळामध्ये शहरातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आलं। यावेळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि आरसीपी पथक, एसआरपी, होमगार्ड सैनिक सहभागी झालेले। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या हिंगोणी पाडा गावामध्ये एका शाळेच्या पटांगणामध्ये कापसाची लागवड करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि शारीरिक विकासासाठी राखीव ठेवलेल्या शाळेच्या मैदानावर कापसाची लागवड केली आहे आणि या प्रकारामुळे ग्रामस्थ, पालकवर्ग आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। मावळमधल्या सांगवडे गावामध्ये एआय तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला शेतकऱ्यांनी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांनी भरभरून प्रतिसाद दिला। ऊस पिकामध्ये कशा प्रकारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। मावळमध्ये पावसामुळे भात पीक जोमात आलंय। मावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिलेली होती, मात्र आता पुन्हा पावसानं हजेरी लावली। भात पीक जोमात आलेले शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला। बीडमध्ये जनजाती गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत आदिवासी समाजाच्या योगदानावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला सुरुवात झाली आहे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। या चर्चासत्रातून आदिवासी समाजाची परंपरा, संघर्ष आणि योगदान यांना जागतिक स्तरावर नवी दिशा मिळणार आहे। राष्ट्रसंत गाडगे महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी भाजप ओबीसी सेलने केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी आहे। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्या। सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी केली जाते। काल मुलुंडच्या पूर्व गव्हाणपाडा इथं मुलुंडच्या राजाचं आगमन झालं। शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात राजाचा आगमन सोहळा पार पडला। नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आक्रमक झाली आहेत। 1000 गणेश मंडळ अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत आणि परवानगी न मिळाल्यास मनपासमोर गणपतीची प्रतिष्ठापना करू असा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिला आहे। लालपरीच्या माध्यमातून कोकणवासीय गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जातात। यंदा एसटीनं 5000 गाड्यांचं नियोजन केलंय। मुंबईतून 12 तासांचा प्रवास करून एसटी रत्नागिरीमध्ये दाखल झाले, मात्र प्रवासादरम्यान खड्ड्यांचा प्रवाशांना नाहक त्रास होतो। गणेशोत्सवामध्ये पुण्यातल्या काही भागामध्ये दारूची दुकानं बंद राहणार आहेत। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत दारूची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय आणि गणपती आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पूर्णपणे दारू बंदी असणार आहे। साठवलेला कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। साक्री तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ही बिकट झाली आहे। लाखो रुपयांचा कांदा लागवडीच्या भांडवलावर खर्च करून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातला कांदा पिकवला आणि योग्य दर न मिळाल्यानं काही शेतकऱ्यांनी पडलेल्या भावामध्ये कांदा विकला, तर काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये दर वाढतील या आशेनं चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला होता। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला असला तरी आता सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय आणि विशेषतः पांढरी माशी आणि लष्करी अळीमुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। साताऱ्यामध्ये कराड इथं एका गणेश मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला। गणेश आगमनाच्या मिरवणुकीमध्ये महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यानं या मंडळावर गुन्हा दाखल केला। या प्रकरणात गणेश मंडळाच्या अध्यक्षासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अनुराग बसू यांचा रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट मेट्रो इन दिनो 29 ऑगस्टपासून आता OTTवर प्रदर्शित होणार आहे आणि हा चित्रपट 4 जुलैला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला होता। बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता OTTवर हा चित्रपट पाहता येणार आहे। परम सुंदरी चित्रपटातला डेंजर हे गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी असल्याची टीका होती। पाकिस्तानी गाणं लाल सूट या गाण्याची चाल चोरल्याचा आरोप केला जातोय, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। कभी खुशी कभी गम फेम अभिनेत्रीनं गोंडस बाळाला जन्म दिलाय आणि अभिनेत्री मालविका राजला कन्यारत्न प्राप्त झाले। सोशल मीडियावर तिनं पोस्ट केली आहे आणि गुड न्यूज दिली आहे। चाहत्यांकडून तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होतोय। आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम अभिनेत्री पूजा बिराजशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत या चर्चांवर नाराजी दर्शवली। या पोस्टमुळे पूजा आणि सोहम रिलेशनशिपमध्ये नसून त्यांच्या लग्नाच्या चर्चा या अफवा असल्याचं स्पष्ट होतंय।
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. यावर त्यांची मुलगी टीनानं प्रतिक्रिया दिली आहे. ही चर्चा म्हणजे अफवा असून आपण याकडे लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. मावळ तालुक्यातल्या गहुंजे गावातल्या शेतकऱ्यानं शेतीमध्ये नवा प्रयोग करत झेंडू फूल पिकाची लागवड केली. 1.25 एकर क्षेत्रात कलकत्ता आणि बिजली या झेंडूच्या वाणाची लागवड केली. झेंडूची रोपं जोमानं वाढतात आणि त्यांचा उपक्रम केवळ राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारे एकबुर्जी धरण 100% भरले आहे. धरणानं धबधब्याचं स्वरूप धारण केलंय. धरण ओसंडून वाहत असताना शहरातल्या काही भागांना 8 ते 10 दिवसांनीच नळाचं पाणी मिळत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होतोय आणि त्याबरोबर धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होणार आहे. गंगापूर धरणामधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. या पावसामुळे धरण 97% भरलंय. त्यामुळे धरणातून 990 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. 18 पैकी 10 दरवाजे आता बंद करून 8 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उचलून गोदावरी नदीपात्रात 4192 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधल्या जागा या महसूलमधल्या काही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावानं खरेदी विक्री झाल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करावी असे निर्देश दिलेत आणि येत्या आठवड्यामध्ये चौकशी समिती नेमली जाणार आहे. नाशिकमधल्या लासलगाव आगाराच्या 22 एसटी बस मुंबई आणि ठाण्यात पाठवण्यात आल्या. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी या बस पाठवल्या. त्यामुळे लासलगावमध्ये 73 बसच्या फेऱ्या रद्द झाल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले. नाशिकच्या येवल्यातल्या महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे आंदोलन करत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कल्याण शिळफाटा रोडवरच्या कटाई नाक्यावर मोठा दिशादर्शक फलक कोसळला. तेव्हा काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी फलक बाजूला काढला. या घटनेमध्ये एक दुचाकी चालक जखमी झाला. अकोल्यातल्या आलेगाव ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी मोर्चा काढला. आलेगावमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं. त्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय. ग्रामस्थांनी यासाठी मोर्चा काढून संताप व्यक्त केला. आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरू आहे. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 प्रिसिशन प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावलं. तसंच ॲड्रियन कर्माकरनं ज्युनियर गटामध्ये सुवर्णवेध साधला. भारतीय नेमबाजी रविवारपर्यंत 25 सुवर्ण, 10 रौप्य आणि 10 ब्रॉन्झ पदकांची कमाई केली आहे. टोकियो ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती मीराबाई चानू वर्षभरानंतर कमबॅक करणार आहे. वर्षभराच्या विश्रांतीनंतर मीराबाई चानू स्पर्धात्मक मंचावर उतरणार आहे आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत ती भारताचं नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत भारतीयांकडून मोठ्या संख्येनं पदकांची अपेक्षा आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता परदेशी संघाला मार्गदर्शन करताना दिसणार आहे. आगामी SA-T20 लीग स्पर्धेमध्ये गांगुली प्रिटोरिया कॅपिटल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि सौरव गांगुली आता जोनाथन ट्रॉटची जागा घेणार आहे. साऊथ आफ्रिकेचं ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न भंगलंय. कारण अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं आफ्रिकेचा 276 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियानं साऊथ आफ्रिकेसमोर विजयासाठी 432 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं आणि लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेनं 155 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीननं साऊथ आफ्रिकेविरुद्ध तुफानी शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह ग्रीननं ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय सामन्यात मोठा विक्रम केलाय. त्यानं अवघ्या 47 चेंडूमध्ये शतकी खेळी साजरी केली आणि अशी कामगिरी करणारा ग्रीन दुसरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ठरलाय. याआधी ग्लेन मॅक्सवेलनं 2023 मध्ये अवघ्या 40 चेंडूंचं शतक पूर्ण केलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यंदापासून विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन देणं थांबवून विविध स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करणार आहे. इच्छुकांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळण्याची संधी आता गमवावी लागणार असल्यानं नाराजी व्यक्त होतीये. विधानभवनातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची सायबर फसवणूक झाली आहे. अधिकाऱ्यानं बोगस RTO चलन या APK फाईलवर क्लिक केल्यानं त्यांची 3 लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणात ताळदेव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमचं घर घेण्याचं स्वप्न महाग होण्याची शक्यता आहे. चीन, अमेरिका आणि युरोपमधून होणाऱ्या बांधकाम साहित्यावर 50% पर्यंत आयात शुल्क लावले तर त्याचा थेट परिणाम हा भारतातल्या घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो. एका अहवालानुसार आयात शुल्क वाढल्यास भारतात घर बांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो. 11वीच्या प्रवेशाची अंतिम फेरी 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणारे आतापर्यंत 4 नियमित, 1 विशेष आणि 1 खुली फेरी घेण्यात आली. राज्यातल्या 12,78,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. राज्यातल्या 9,528 कनिष्ठ महाविद्यालयात 21 लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. ठाण्यात मेट्रोची बोगी दाखल झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. रात्रीपासून क्रेनच्या मदतीनं बोगी मेट्रो लाईनवर चढवण्याचं काम सुरू करण्यात आलंय आणि त्यामुळे बहुप्रतीक्षित मेट्रो 4 लवकरच ठाण्यामध्ये धावणार आहे. पुण्यातल्या धर्मदाय रुग्णालयामध्ये 24 तास IPF योजनेची माहिती उपलब्ध असणारे गरजू रुग्णांना IPF योजनेचा लाभ सहज मिळावा यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयानं महत्त्वाचा आदेश काढला आहे. त्यामुळे सर्व धर्मदाय रुग्णालयांना 24 तास योजनेची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. पुण्यामध्ये CNG हायड्रो टेस्टिंगचे दर तिपटीनं वाढवले. CNG वाहनांच्या हायड्रो टेस्टिंगचं शुल्क 2,800 रुपये ते 3,000 रुपये करण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात आलंय. पोलीस आयुक्तांनी मानाच्या गणपती मंडळासह प्रमुख मंडळाची पाहणी करून मार्गक्रमणाची आखणी केली. बेलबाग चौकातून कोणते मंडळ किती वाजता मार्गस्थ होईल आता निश्चित करण्यात आलंय. पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून 11 विशेष पथकं कार्यरत करण्यात आली. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी विशेष पथकं सज्ज झालीत आणि या पथकांमार्फत रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश योजना, CCTV, ध्वनिक्षेपक अशा आवश्यक सुविधांवर लक्ष ठेवले जाणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या कोकणवासियांसाठी विशेष दादर सिंधुदुर्ग मोदी एक्सप्रेस चालवण्यात आली. या एक्सप्रेसमधून अनेक गणेश भक्त सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. मुंबईप्रमाणे आता पुण्यामध्येही उंच गणेश मूर्तीची क्रेज वाढू लागली आहे. गाडीखाना परिसरातल्या मंडळानं यंदा पहिल्यांदाच 22 फुटी विष्णुरूपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचं ठरवलंय आणि रविवारी त्याचा एक भव्य आगमन सोहळा पार पडला. मुंबईप्रमाणे मोठ्या दणक्यामध्ये भव्य मिरवणूक काढून बाप्पांचं आगमन झालं. नाशिकमध्ये उत्कृष्ट गणेश मंडळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत. मात्र या स्पर्धेसाठी मंडळांना महापालिकेची परवानगी आवश्यक असणार आहे. नाशिक महापालिकेकडे तब्बल 300हून अधिक परवानग्या प्रलंबित असल्यानं मंडळांचा सहभाग धोक्यात आला आहे. जालन्यातल्या पारधमध्ये हिडिंबा देवी यात्रा महोत्सव पार पडला. या यात्रेत देवीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. यात्रेनिमित्तानं गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक दांडपट्टा, लाठीकाठी आणि लोककलेचं सादरीकरण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राजकीय वादात अडकलाय. रचनेमध्ये भाजपनं ढवळाढवळ केल्याचा सूर विरोधकांनी काढलाय. प्रशासनाच्या मदतीनं भाजपनं सत्तेचा गैरवापर करून अनेक प्रभागांमध्ये मर्जीतल्या इच्छुकांसाठी प्रभाग रचना केल्याचा आरोप विरोधक करतात. या प्रकरणात 4 सप्टेंबरपर्यंत आक्षेप दाखल करण्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गण प्रारूप आराखड्याबाबत आक्षेपांच्या सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी 6 बदलांना मंजुरी दिली आहे. अंतिम आराखड्यातल्या 63 गट आणि 126 गणांनुसार येणारी निवडणूक होणार आहे आणि आराखड्यानंतर आता संबंधितांचं लक्ष हे आरक्षणाच्या तारखांकडे लागलंय. सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये येतोय. 12 जूनला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घाटी रुग्णालयामध्ये सवलतीच्या दरात MRI सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र आता 3 महिने उलटूनही अजूनही लेखी आदेश पोहोचलेलेच नाहीत. वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 52 गट आणि पंचायत समितीच्या 104 गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यामध्ये मालेगाव तालुक्यातल्या 4 जिल्हा परिषद गटात किरकोळ बदल करण्यात आलाय. उर्वरित 48 गटांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मावळ तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी इंडस्ट्री मीट परिषद पार पडली. या परिषदेमध्ये लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांचे उद्योगपती एकाच व्यासपीठावर एकत्रित आले. यावेळी उद्योग क्षेत्रासमोरची आव्हानं आणि संधी यावर सखोल चर्चा झाली. पुण्यामध्ये 695 रिक्षा थांब्यांना RTOची मान्यता मिळाली आहे. रिक्षा चालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं रिक्षा थांब्यांना अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना आता दिलासा मिळाला आहे तर प्रवाशांनाही रिक्षा सहज मिळणार आहे.
पुणे विमानतळाच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. विमानतळावर 5 नवीन पार्किंग बे आणि कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. विमानतळाच्या विस्तारासाठी हवाई दलाची 13 एकर जागा ही ऑक्टोबर अखेर विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या जागेमध्ये 100 कोटी रुपये खर्च करून नवीन पार्किंग बे, रिमोट बे आणि कार्गो टर्मिनल उभारलं जाणार आहे. गोंदियात खेळ दिनाचं औचित्य साधून वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 27 राज्यातल्या 4000 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये 21 किलोमीटर, 11 किलोमीटर, 5 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. चाळीसगावातल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले. मात्र दोन्ही नेत्यांनी यावेळी अधिकचा संवाद टाळल्याचं दिसून आलं. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ इंडियानंही अनिल अंबानींवर गंभीर आरोप केलेत. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या 700 कोटी रुपयांच्या कर्ज खात्याला फ्रॉड म्हणून घोषित केले. 2016 मध्ये झालेल्या या व्यवहारात पैशांचा गैरवापर झाल्याचा बँकेचा आरोप आहे. सिडको भागामध्ये 2 दिवस आधी किरकोळ वादातून झालेल्या खुनात आता पोलिसांनी कारवाईला गती दिली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट हे पीडित कुटुंबियांना भेटायला गेले असताना कुटुंबियांनी वाद घालणाऱ्या काही लोकांची नावं सांगितली. यामध्ये परिसरातल्या गणेश मंडळाचा अध्यक्ष घवड याचंही नाव होतं. मात्र माझ्या मुलाचं नाव का सांगितलं म्हणून घवड यांच्या वडिलांनी पडसावन कुटुंबियांना धक्काबुक्की केली आणि दम दिला. पुणे भूमी अभिलेख विभागानं रजेवरच्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय. आवडीच्या ठिकाणी बदली न मिळाल्यानं दीर्घकाळ रजेवर राहणाऱ्या या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्याचबरोबर आणखी 10 अधिकाऱ्यांविरोधात प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला. त्यामुळे दीर्घकाळ रजेवर राहणाऱ्यांविरोधात थेट निलंबनाची कारवाई होणार आहे. पुण्यातल्या बाणेर इथं अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. या आरोपींकडून 3 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला. कौटुंबिक वादातून एका चिमुकलीला तिच्या वडिलांनी नदीत फेकलं. मुलीला नदीत फेकून तिच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. टेहरी फाटा इथली घटना आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्यानं दोघांचे जीव धोक्यात आला होता. मात्र ही बाब स्थानिक तरुणांच्या लक्षात आली आणि त्यांनी नदीमध्ये उड्या मारून दोघांचे जीव वाचवले. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ इथं जोगेश्वरी लेणीसमोर असलेल्या कुंडात बुडून 2 जणांचा मृत्यू झाला. पाण्यामध्ये खेळत असताना एका तरुणाचा पाय घसरला, तो कुंडात पडला. यावेळी या तरुणाला वाचवण्यासाठी शिक्षक अशोक वानखेडे हे कुंडात उतरले. मात्र यावेळी दोघेही बुडाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.